महाराणा प्रताप सिंह की यौम पैदाइश को शहर में धूमधाम से मनाया गया। महाराणा प्रताप सिंह के मुजस्समे पर फूलों का नजराना अकीदत पेश किया गया। तकरीब में शरीफ सभी मेहमानों का नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन के अपोजिशन लीडर दीपक सिंह रावत ने इस्तकबाल किया और उन्हें महाराणा प्रताप सिंह की यौम पैदाइश की मुबारकबाद पेश की। तकरीब में शरीक होने के लिए बीजेपी के रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर भी पेश नजर आए। प्रताप पाटिल चिखलीकर ने महाराणा प्रताप सिंह यौम पैदाइश पर सभी को मुबारकबाद पेश की। प्रताप पाटिल से दीपक सिंह रावत ने महाराणा प्रताप सिंह के मुजस्समे की तज़ीन और आराइश के लिए फंड देने की मांग की थी, जिस पर प्रताप पाटिल चिखलीकर ने इन्हें यकीन दिलाया कि महाराणा प्रताप सिंह के मुजस्समे की तज़ीन और आराइश के लिए खर्च का एक तखमीना बजट बनाकर पेश करे। मतलूबा रकम वो अपने एमपी फंड से फराहम करने के लिए तैयार है। उन्होंने कहा कि महाराणा प्रताप सिंह एक अहदसास शख्सियत का मुकाम रखती है। इनकी तालीमात पर अमल पैरा होकर समाज को तरक्की की राह दिखाई जा सकती है। श्रीमान खुशहाल सिंह कौशिक, मैं इनसे विनती करता हूं कि क्षत्रिय समाज द्वारा सम्मान अर्पण करें। इधर दीपक भाई। और विशेष रूप से वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजीच्या 481व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही सर्व मंडळीत आलो। आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी क्षत्रिय समाजांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि महाराणा प्रताप सिंहजीच्या पुतळ्याच्या पाठीमागं जे काही सुशोभीकरणाचं काम आहे ते गेल्या 10 वर्षापूर्वी केलेलं आहे। त्याचं ऑडिट त्यांनी केलं आणि त्याची जी काही आयुष्य आहे, लाईफ आहे, ती 10 वर्षाची आहे। त्या कामासाठी निधी प्राप्त झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी विरोधी पक्षनेता दीपक सिंहजी रावत, समाजाचे अध्यक्ष गुलाबसिंगजी परमार यांनी केली आणि मी त्यांना सांगितलं की मी आपल्या आशीर्वादानं खासदार झालेला आहे, त्याच्यामुळं मी निधी या ठिकाणी देतो। ही काही कुठल्या याची भावना नाही आहे, ते माझं कर्तव्य आहे आणि त्या कामासाठी जो काही निधी लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याची माझी भूमिका घेतलेली आहे। मी दीपक सिंहजी आणि समाजाचे अध्यक्ष यांनी त्याचं इस्टिमेट करावं, अंदाजपत्रक करावं आणि त्यांना लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देणार आहे। खरं तर केवळ महाराणा प्रताप सिंहजीची जयंती करून चालणार नाही, त्यांनी जे आदर्श घालून दिलेले त्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे। प्रत्येक महापुरुषांनी काहीतरी एक वेगळी दिशा दाखवलेली आहे। केवळ आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं यायचं, त्या दिवशी कार्यक्रम करायचा आणि पूर्ण आयुष्यभर त्यांना विसरायचं अशा पद्धतीचं न होता महाराणा प्रताप सिंहजींनी जो धर्मासाठी त्याग केलेला आहे त्या त्यागाची आठवण सर्व भारतवासियांनी ठेवावी अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं माझी राहणार आहे।